डीसी मशीनचे टर्मिनल आयडेंटिफाय कसे करणार ते बघणार आहोत. तर डीसी मशीन म्हटलं तर डीसी मशीन, डीसी मोटार आणि डीसी जनरेटर हे दोन्ही एकच असतात. म्हणजे डीसी मशीन घ्या किंवा डीसी जनरेटर घ्या, दोन्हीची रचना सारखीच आहे. त्याच्यामुळे जे आतमध्ये जे पार्ट्स असतात ते दोन्हीची कसे असतात, सेमच असतात, ते सेमच पार्ट असतात. डीसी मशीनला जे पार्ट, डीसी मोटारला जे पार्ट आहेत तेच डीसी जनरेटरला सुद्धा पार्ट असतात. आणि त्याचे आपण त्याचे टर्मिनल कसे आयडेंटिफाय करायचे, तर त्याच्यामध्ये टर्मिनल कुठले असतात. तर डीसी मशीन म्हटलं तर त्याच्यामध्ये डीसी सिरीज मोटार, डीसी शंट मोटार आणि डीसी कंपाऊंड मोटार, म्हणजे डीसी शंट, सिरीज आणि कंपाऊंड असे 3 प्रकारचे मशीन डीसी मशीनमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये डीसी कंपाऊंड जर मशीन आपण घेतली, डीसी कंपाऊंड मशीन जर घेतली तर त्या डीसी कंपाऊंड मशीनमध्ये 3 वाइंडिंग असतात. एक आर्मेचर वाइंडिंग असते, दुसरी शंट फील्ड वाइंडिंग असते आणि तिसरी सिरीज फील्ड वाइंडिंग, अशा 3 प्रकारच्या वाइंडिंग डीसी मशीनमध्ये असतात. तर त्याच्यामध्ये आर्मेचर वाइंडिंग जी आहे, आर्मेचर वाइंडिंग जी असते ती आर्मेचर वाइंडिंग ब्रशेसला कनेक्ट केली असते. त्याच्यानंतर जी फील्ड वाइंडिंग आहे ती फील्ड वाइंडिंग बारीक तारेची आणि जास्त वेळेची असते. त्याच्यानंतर शंट फील्ड वाइंडिंग, सिरीज फील्ड वाइंडिंग जी आहे, सिरीज फील्ड वाइंडिंग ही बारीक तारेची असते. तर याच्यामध्ये टर्मिनल कसे आयडेंटिफाय करायचे, तर या तिन्ही वाइंडिंग ज्या आहेत त्या तिन्ही वाइंडिंग मशीनच्या आतमध्ये असतात. आणि त्याचे जे टर्मिनल आहे, जसं आता आर्मेचर वाइंडिंगचे 2 टर्मिनल म्हटलं तर A1 आणि A2, फील्ड वाइंडिंगचे 2 टर्मिनल म्हटलं तर F1 आणि F2, आणि सिरीज फील्ड वाइंडिंगचे 2 टर्मिनल म्हटलं तर S1 आणि S2. असे हे 6 टर्मिनल वरती टर्मिनल बॉक्समध्ये आणले जातात. आणि या ज्या वाइंडिंग आहे या सर्व वाइंडिंग आतमध्ये असतात. आणि आता या तिन्ही वाइंडिंगचे, प्रत्येक वाइंडिंगचे 2 असे 6 टर्मिनल बॉक्समध्ये आणले जाईल. आता ते 6 टर्मिनल म्हणजे हा टर्मिनल बॉक्स आहे आणि या टर्मिनल बॉक्समध्ये 6 टर्मिनल आणलेले आहेत. आता हे 6 टर्मिनल मध्ये आपल्याला आर्मेचर वाइंडिंगचे कोणते, शंट फील्ड वाइंडिंगचे कोणते आणि सिरीज फील्ड वाइंडिंगचे कोणते हे कसे आयडेंटिफाय करायचे, आपण ते आयडेंटिफाय कसे करायचे ते बघू आपण. तर त्यासाठी काय करायचं की एक टेस्ट लॅम्प घ्यायचा आपण, आणि टेस्ट लॅम्प घेतल्यानंतर टेस्ट लॅम्प जो आहे त्या टेस्ट लॅम्पला 2 टर्मिनल असतात. त्याच्यापैकी एक जो हा टर्मिनल आहे, एक तुम्ही आर्मेचर वाइंडिंगच्या ब्रशला लावायचा. ही जी आर्मेचर वाइंडिंग आहे, आर्मेचर वाइंडिंगच्या ब्रशला लावायचं. या पद्धतीने आर्मेचर वाइंडिंगच्या ब्रशला लावायचं अशा पद्धतीने. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी त्या मशीनला टर्मिनल टेस्ट करताना आपण काय करायचं, कुठली काळजी घ्यायची, टर्मिनल टेस्टिंग करण्यापूर्वी त्या मशीनला कुठल्या प्रकारचं अर्थिंग असेल ते काढून ठेवायचं, किंवा कुठलाही सप्लाय असेल तो काढून ठेवायचा. आणि काढल्यानंतर आपल्याला आपण ही टेस्टिंग घेणार आहोत. तर टेस्टिंग घेत असताना एक जो टेस्ट लॅम्पचा एक जो टर्मिनल आहे, एक टर्मिनल तुम्ही काय करायचं, तो आपल्याला ब्रशला लावायचा. तर ब्रशला लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डीसी मशीनची जी एंड प्लेट आहे, एंड प्लेट एका साईडने आपल्याला काढायची, ज्या साईडला कम्युटेटर असणार आहे. कारण कम्युटेटरवर ब्रश असतो, तर कम्युटेटर साईडची जी एंड प्लेट असेल किंवा ते कव्हर आहे ते काढून ठेवायचं. ते काढल्यानंतर काय, ते कव्हर आपण काढतो, काढल्यानंतर तुम्हाला ब्रश दिसेल, तर त्या तिथे काय करायचं, टेस्ट लॅम्पचा एक तो तुम्ही त्या ब्रशला लावायचं. आणि दुसरं उरलेलं जे टर्मिनल आहे टेस्ट लॅम्पचं, ते काय करायचं, हे जे तुम्हाला 6 टर्मिनल दिसतात टर्मिनल बॉक्समध्ये, जे 6 टर्मिनल आपल्याला माहिती नाही की आर्मेचर वाइंडिंग कुठली, शंट फील्ड कोणती आणि सिरीज फील्ड कोणती, आपल्याला माहिती नाही. तर आपण मशीनची टर्मिनल कशी आयडेंटिफाय करायची ते आज बघणार आहोत. तर आयडेंटिफाय करायसाठी काय करायचं आहे, डीसी जी कंपाऊंड मशीन तुम्ही घेतली आहे त्याला जर अर्थिंग लागत असेल तर अर्थिंग काढून ठेवायचं, किंवा सप्लाय कुठे दिला असेल तो आपण काढून ठेवायचा. त्यानंतर त्याचं एक जे ज्या साईडला कम्युटेटर आहे त्या साईडचं कव्हर आपण एंड कव्हर आपण काढून ठेवायचं. एंड कव्हर काढल्यानंतर काय करायचं, तुम्ही सिरीज टेस्ट लॅम्प घ्या. जसं आपण हा सिरीज टेस्ट लॅम्प घेतलेला आहे, तर आपण आधी सिरीज टेस्ट लॅम्प चेक करून घेऊ चालू आहे की नाही, ते आपला चालू आहे. तर मग काय करायचं की सिरीज टेस्ट लॅम्पचं एक टर्मिनल तुम्हाला ब्रशला लावायचं आहे. हा बघा ब्रश, या ब्रशला लावायचं. आणि उरलेलं जे दुसरं टोक आहे ते या 6 पैकी एकाला लावायचं. जिथे लाईट लागेल तो आर्मेचर वाइंडिंगचं पहिलं टोक. बघा इथे लाईट लागला, नाही लागला, इथे सुद्धा लागला, म्हणजे हा आर्मेचर वाइंडिंगचं पहिलं टोक. ठीक आहे. आता उरले हे 5 टर्मिनल. आता या 5 पैकी एकाला लावायचं. जिथे लाईट लागेल तो आर्मेचर वाइंडिंगचं दुसरं टोक. लाईट इथे लागला म्हणजे आर्मेचर वाइंडिंगचं दुसरं टोक. आणि बाकी ठिकाणी लाईट लागत नाही आहे, बघा बाकी ठिकाणी लाईट लागत नाही. इथे लागला म्हणजे पहिले टोक आणि हे दुसरं टोक. असे हे आर्मेचर वाइंडिंगचे 2 टोक आपण शोधून काढले. आता 4 टर्मिनल हे उरलेले आहे. या 4 पैकी बघू आता कुठे लाईट लागतो. या 4 पैकी या ठिकाणी लाईट लागला नाही, फक्त बघा स्पार्क होत आहे इथे, हे स्पार्क होत आहे, दिसलं आहे स्पार्क, इथे स्पार्क होत आहे, म्हणजे हे जे 2 टर्मिनल हे शंट फील्ड वाइंडिंगचे. त्यानंतर आता उरलेले हे 2 टोक, या 2 टर्मिनलमध्ये लाईट बघा इथे ब्राईट पेटले,
ब्राईट पेडला म्हणजे ही वायंडिंग जी आहे ती सिरीज फील्ड वायंडिंग. अशा पद्धतीने आपण आर्मेचर वायंडिंग, सिरीज फील्ड वायंडिंग, शंट फील्ड वायंडिंग शोधून काढली.